अंबरनाथ मतदारसंघात तब्बल 339 बूथवर निवडणुकीची प्रक्रिया पार पडली। मतमोजणी दरम्यान त्यापैकी 300 बूथवर एकट्या बालाजी किणीकर यांना मताधिक्य मिळालं आहे, तर उर्वरित 39 बूथवर राजेश वानखेडे यांना लीड मिळाली आहे। 300 बूथवर लीड मिळाल्यामुळे किणीकर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झालाय। अंबरनाथ मतदारसंघात अंबरनाथ शहर आणि उल्हासनगर भागातील काही प्रभाग जोडण्यात आले आहेत। या दोन्ही ठिकाणची मतांची आकडेवारी पाहता मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 339 मतदान केंद्र उभारण्यात आले होते। या 339 मतदार केंद्रात झालेल्या मतदानाची मतमोजणी झाल्यानंतर किणीकर हे 300 बूथवर सर्वाधिक मते घेऊन आघाडीवर राहिले आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना अवघ्या 39 बूथवरच लीड घेता आली आहे। वानखेडे यांनी ज्या 39 बूथवर लीड घेतली आहे त्यापैकी 16 बूथ हे उल्हासनगरचे आहेत, तर उर्वरित 23 बूथ हे अंबरनाथ शहरातील आहेत। किणीकर हे चौथ्यांदा आमदार झाले असून त्यांनी आतापर्यंत लढवलेल्या निवडणुकीपैकी सर्वात जास्त मताधिक्य मिळवले आहे। पक्षांतर्गत वाद असताना देखील त्यांनी मिळवलेलं हे यश महत्त्वपूर्ण ठरणार आहे। एकमत न्यूज, अंबरनाथ। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राइब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।